सहाय्यक दुय्यम जिल्हा निबंधक वर्ग 2 उत्तर कार्यालयातील 1, 2 आणि 3 येथील कार्यरत असणारे वीटी खडतरे, BH कडू, तत्कालीन DS पटणे व कार्यरत SV जाधव हे आत्ता आहेत. परंतु यांच्या कामकाजामधील जवळपास ह्यांच्या नावे आपण अर्ज देऊन जवळपास 15 ते 20 दिवस होऊन देखील यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आज तागायतपर्यंत यांच्यावर कोणत्याही पद्धतीची चौकशी अथवा कारवाई झाली नाही. परंतु ह्या संबंधित याच कार्यालयाने ह्याच अधिकाऱ्यांनी मला परत पत्र पाठवतात की आपल्याजवळील असलेले पुरावे आम्हाला सादर करा. परंतु संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याच नावाने तक्रार असल्यामुळे ते स्वतःवर कारवाई करून घेतील का हे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. मुळामध्ये मूळ कुलपत्र या ठिकाणी जे लिहून देणारा जे व्यक्ती आहे आणि लिहून घेणारा व्यक्ती दोन्ही व्यक्ती एकच कसा असू शकतात आणि घेणारा एकच व्यक्ती कसा असू शकते याचेही आमच्याकडे पुरावे आहेत. संबंधित 17 ते 18 अर्ज तक्रारी दाखल करून देखील आज तागायतपर्यंत कारवाई केली जात नाही. तेही आमच्याकडं पुरावे या ठिकाणी आहेत. वारस नोंदच्या माध्यमातून जे वारस हक्क असणारे जी लोक आहेत मुळामध्ये त्यांचे मुलं किंवा त्यांच्या मुली ते संबंधित ठिकाणी नसताना देखील हे लोक नावाने खरेदी करून दिले जात आहे. परंतु ज्या कब्जावट असणारे जे लोक आहेत त्यांच्या नावाने मूळ मालक नसताना देखील खरेदी करून दिली जात आहे. परंतु त्या ठिकाणी असणारे जी दलाल आहेत त्या माध्यमातून जवळपास 15 ते 20 हजार रुपये हे एका व्यक्ती करून घेतले जातात. म्हणजे जवळपास 70 ते 80 खरेदी दिवसामध्ये होतात. म्हणजे ह्या जे संबंधित अधिकारी आहेत त्यांची जी पगार आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांची दिवसाला इन्कम होते. याच्या संबंधित यांच्या अवलंबून असणारे जे कुटुंब आहे संबंधित त्यांच्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित जिल्हाधिकारी, महसूल मंत्री अधिकारी यांना पत्र पाठवून देखील यांच्या सर्वांची CBI आणि CID मार्फत चौकशी झाली पाहिजे. आज तागायतपर्यंत अर्ज देऊन देखील कारवाई होत नसेल आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचा काम जर अधिकारी करत असतील आणि आम्हाला पुरावे मागत असतील तर हे पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने गेल्या 8 दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहे. आज रोजी हलगे आणि नग्न आंदोलन करण्याचा इशारा देऊन देखील प्रशासन झोपेचं जर या ठिकाणी सोंग घेत असेल तर संबंधितांचे जे काही पुरावे असतील, आणखी काही आमच्याकडे पुरावे आहेत ते सर्व म्हणजे मूळ मालक नसताना देखील या ठिकाणीच आहेत. मूळ मालक नसताना संबंधित जे इतर हक्कामध्ये नावं असणाऱ्या लोकांच्या समोर असणाऱ्या त्यांच्या नावाने पूर्ण जागा केली जाते. यामध्ये जवळपास हे हत्याकांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भावकीमध्ये जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष देऊन जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर याची चौकशी अधिकारी नेमले पाहिजे आणि CID आणि ED आणि CBI मार्फत यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. यांच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे आणि मी आज तागायतपर्यंत करत असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित सर्वांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. अन्यथा आमच्या संस्थेच्या वतीने ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो. धन्यवाद. जय भीम.